अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आर्याची आई अर्जुनच्या घरी आलेली असते आणि ती कदमांना अर्जुनबद्दल विचारते. तर कदम सांगतात की तो कामानिमित्त बाहेर गेला आहे. तर आर्याची आई त्यांना टोमणा मारत म्हणते की साखरपुडा झाल्यानंतर अर्जुन काही मला दिसलाच नाही, त्याला खूपच काम आहे. आणि मग त्यानंतर ती अपर्णाचा विषय काढत विचारते की सध्या अर्जुन कोणत्या केसवर काम करतोय आणि त्यावर रुपाली सांगते की ड्रग्सच्या केसवर. तर आर्याची आई मुद्दाम म्हणते की सध्या कलेक्टर मॅडम खूपच ॲक्टिव्ह झाल्या आहेत ना. आणि मग त्यानंतर ती सरळ अपर्णावर आरोपच करते की मला असं वाटते कलेक्टर मॅडम त्यांच्या पदाचा गैरवापर करत आहेत. आणि त्यावेळी कदम आणि स्वप्नील म्हणतात की असं नाही आहे, आम्ही तिला व्यवस्थित ओळखतो, ती कधीच असं करणार नाही. आणि अर्जुनसुद्धा त्याच्या कामाशी काम ठेवतो, तुम्ही उगाच मनामध्ये कोणताही संशय आणू नका. मात्र आर्याची आई काही ऐकत नाही. ती म्हणते की अर्जुनची पहिली बायको त्याला बोलावते आणि तोसुद्धा खुशाल जातो. माझ्या आर्याचा विचार केला आहे का तुम्ही? तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून मी साखरपुड्याला परवानगी दिली, पण मी या सगळ्या गोष्टींची आर्याला आधीच कल्पना दिली होती, पण ती मात्र अर्जुनच्या प्रेमात अखंड बुडाली आहे. मी तिला कितीही सांगितलं तरी तिला काही कळत नाही, पण मला आता तिचं भविष्य समोर स्पष्ट दिसू लागलंय. त्यावर स्वप्नील आणि कदम तिला समजवण्याचा प्रयत्न करतात, मात्र आर्याची आई काही ऐकून घ्यायला तयारच नसते. तर कदम तिला समजावत असतात की आमचा अर्जुनवर पूर्ण विश्वास आहे, तो आर्याला कधीही दुखावणार नाही. तर आर्याची आई म्हणते की मलाही त्याच्यावर असा विश्वास ठेवायला आवडेल आणि त्यालाही चांगलंच माहिती आहे की आर्यासारखी मुलगी त्याला शोधूनही सापडणार नाही. त्याला एक मुलगा असूनसुद्धा ती लग्नाला तयार झाली, त्यामुळे आता तुम्हीच त्याच्याशी बोला आणि त्याला कलेक्टर मॅडमपासून लांब राहायला सांगा. आणि मग ती तेथून निघून जाते. तर तिच्या अशा बोलण्यामुळे स्वप्नील रुपालीला म्हणत असतो की या खूपच चिडल्या होत्या, पण आर्या तर समजूतदार आहे ना, ती घेईल अर्जुनला समजून. मात्र रुपाली म्हणते की मला तर खात्रीच आहे ती अपर्णा हे सगळं मुद्दाम करते आर्याला भाऊजींपासून दूर करण्यासाठी. मात्र स्वप्नील म्हणतो की असं काही बोलू नको, अपर्णा अशी नाही आहे. मात्र रुपाली अपर्णाला वाटेल ते बोलतच असते. आणि मग ते स्वप्नीलला असंही सांगते की मला तर असं वाटतंय की आपण अमोललासुद्धा आपल्याकडेच घेऊन येऊ. आणि मग ती बोलताना पटकन बोलून जाते की अमोल खरंच खूप भारी आहे, अगदी आपल्या भाऊजींसारखाच, त्यांच्यासारखाच बोलतो, त्यांच्यासारखाच दिसतो. त्यामुळे स्वप्नीलला धक्काच बसतो. तो विचारतो म्हणजे तू अमोलला भेटलीस का, कधी, कुठे, कशी? आणि त्यावर रुपाली म्हणते की ते सगळं मी तुम्हाला नंतर सांगेल, पण आम्ही दोघांनी एकत्र वेळ घालवला आणि अमोल आपल्या घरी यायलासुद्धा तयार आहे. आपण अमोलला इकडेच घेऊन येऊ. आज त्याच्यामुळे मला पुन्हा एकदा वाटलं की मी आई आहे. मात्र स्वप्नील तिला सांगतो की तू असं काही करायचं नाही आहे आणि तू अमोलची आई नाही आहेस, तर अपर्णा त्याची आई आहे. आणि प्लीज असं काही करू नको ज्यामुळे अपर्णा आणि अर्जुन पुन्हा एकमेकांच्या समोर उभे राहतील. निदान आर्या आणि अर्जुनचं लग्न होईपर्यंत तरी, त्यानंतर आपण बघू काय करायचं. आणि तो तेथून निघून जातो. पण रुपाली मनाशी म्हणत असते की काही करून मी अमोलला अपर्णापासून दूर करणारच. दुसरीकडे अमोल त्याच्या मित्रमैत्रिणींसोबत एका पडक्या बंगल्याजवळ खेळत असतो. आणि मग त्यानंतर तो त्याच्या मित्रमैत्रिणींना सांगतो की मी जेव्हा आतमध्ये लपायला गेलो होतो तेव्हा तिथे कोणीतरी एक माणूस होता आणि मी जिथे जिथे जात होतो तिथे तिथे तो माझा पाठलाग करत होता. ते ऐकून ती मुलंसुद्धा घाबरतात. तर अमोल त्यांना सांगतो की माने मला कालच सांगितलं होतं की कोणीतरी आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न करते. त्यावरती मुलं म्हणतात मग हे तू आम्हाला आधीच सांगायचं ना, आपण इकडे खेळायला आलोच नसतो. आणि मग अमोल त्यांना सांगतो की आपण पटकन ही गोष्ट माला सांगूयात. आणि मग तो टीनूकडून मोबाईल घेतो आणि अपर्णाला कॉल करून सांगतो की मा कोणीतरी माझा पाठलाग करत होता. आणि ते ऐकून अपर्णा घाबरते. ती विचारते की कुठे आहेस तू आता? त्यावर अमोल सांगतो की आपल्या घराच्या पाठीमागे जो पडका बंगला आहे तिथे. त्यावर अपर्णा म्हणते ठीक आहे, तू काळजी करू नको, तू आता घरी जा, मी पोलिसांना बोलावते. तर अमोल म्हणतो की तू माझ्या मास्टरांनाच बोलाव, ते खूप चांगले आहेत. आणि त्यावर अपर्णा म्हणते ठीक आहे. ती फोन ठेवून देते आणि लगेच अर्जुनला तिच्या केबिनमध्ये बोलावून घेते. अर्जुन विचारतो की काय झालं मॅडम? तर अपर्णा त्याला घडलेला सगळा प्रकार सांगते. मात्र ती अमोलचं नाव न सांगता मोनाचं नाव घेते. आणि मग ते दोघेजण लगेच त्या ठिकाणी जाण्यासाठी निघतात. ते ऑफिस
ऑफिसमधून बाहेर पडल्यावर आर्या त्या ठिकाणी येते. ती गायतोंडेंना अर्जुनबद्दल विचारते तर गायतोंडे सांगतात की आत्ताच अर्जुन सर आणि अपर्णा मॅडम घाईघाईत बाहेर गेले. ते नेमके कुठे गेले आहेत मलाही माहीत नाही. आणि ते ऐकून आर्या काळजीत पडते आणि ती खूप चिडलेलीसुद्धा असते आणि मग ती रागातच तेथून निघून जाते. दुसरीकडे अपर्णा अर्जुन त्या पडक्या बंगल्याजवळ येतात. अर्जुन अपर्णाला बाहेरच थांबायला सांगतो आणि तो स्वतः त्या पडक्या बंगल्यात जातो. त्यानंतर काही वेळाने अपर्णा त्याला कॉल करण्याचा प्रयत्न करते, मात्र त्या ठिकाणी रेंज नसल्यामुळे ती काळजीत पडते आणि अर्जुनला काही होऊ नये म्हणून मग तीसुद्धा त्याच्या पाठोपाठ त्या बंगल्यात जाते. तिकडे अर्जुन त्या बंगल्यातील एक एक खोली तपासत असतो आणि मग अपर्णाही त्याच्या पाठोपाठ त्या बंगल्यात जाते. तर अर्जुनला एका खोलीमध्ये खायचं सामान, पिण्याचं पाणी, अंथरूण पांघरूण अशा गोष्टी भेटतात आणि त्याला समजतं की नक्कीच इथे कोणीतरी राहत आहे. तितक्यात अपर्णासुद्धा त्या ठिकाणी येते. अर्जुन तिला विचारतो की मॅडम तुम्ही इथे का आलात? तर अपर्णा सांगते की तुझा फोन लागत नव्हता, काळजीपोटी मी आले. मग अर्जुन अपर्णाला त्या सगळ्या गोष्टी दाखवत म्हणतो की हे बघ इथे नक्कीच कोणीतरी राहतंय. आणि त्यांचं ते बोलणं सुरू असतानाच बाहेरून कोणीतरी त्या खोलीचा दरवाजा बंद करतं आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून अमोल असतो. त्यानेच अपर्णा आणि अर्जुनला त्या खोलीमध्ये बंद केलेले असते आणि तो हसतच स्वतःशी म्हणत असतो की माझी काकी म्हणते एकत्र राहिल्यानंतर मोठी मोठी भांडणंसुद्धा मिटतात. आता माझ्या आईबाबांचं भांडणसुद्धा मिटेल. आणि मग त्यानंतर तो हसतच तेथून निघून जातो. तर इकडे अपर्णा आणि अर्जुन जोरजोरात दरवाजा वाजवत असतात, मात्र कोणीही दरवाजा उघडत नाही. त्या ठिकाणी रेंजसुद्धा नसते त्यामुळे त्यांना मदतही मिळत नाही. अर्जुन तर खूप चिडलेला असतो. अपर्णा त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणते की तू दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करू नको, तुलाच दुखापत होईल. पण अर्जुन वैतागून म्हणतो की आज आर्या पहिल्यांदा माझ्यासाठी टिफिन घेऊन येणार होती. आणि ते ऐकून अपर्णालाही वाईट वाटतं. तर अर्जुन चिडून पुन्हा दरवाजाला लाथा मारायला सुरुवात करतो. अपर्णा त्याला समजावत शांत करते आणि त्याला विचारते की ती आज पहिल्यांदा येणार होती का? आणि त्यावर अर्जुन सांगतो हो. आणि आता हे जर तिला कळलं तर काय वाटेल? त्यावर अपर्णा म्हणते की तू काळजी करू नको, मी करते काहीतरी. आणि मग ती जोरजोरात बाहेर आवाज द्यायला सुरुवात करते, पण तिथे कोणीही नसतं त्यामुळे त्यांना मदत मिळत नाही. दुसरीकडे ती आर्या अर्जुनची वाट बघत असते, त्याला कॉल करण्याचा प्रयत्न करत असते, पण कॉल न लागल्याने ती काळजीत पडते. आणि मग ती रुपालीला कॉल करून अर्जुनबद्दल विचारते. रुपालीलासुद्धा काही माहिती नसते, मात्र तिची खात्री पटते की अपर्णानेच हे मुद्दाम केलं असणार. आणि मग ती अपर्णाविषयी पुन्हा वाईट विचार करू लागते. तर दुसरीकडे अर्जुन खूप वैतागलेला असतो आणि त्या खोलीतील सामान इकडे तिकडे फेकून देत असतो. पण त्याला एवढं चिडलेला बघून अप्पीला हसू येतं. त्यामुळे अर्जुन विचारतो की काय झालं, का हसतेस तू? त्यावर अप्पी म्हणते की काही नाही, तू एवढी चिडचिड करू नको. मात्र अर्जुन तिच्यावरच वैतागतो आणि मग तो अप्पीलाच विचारतो की हे सगळं तू तर केलं नाही ना? त्यावर अप्पी म्हणते की अर्जुन अरे काय बोलतोयस तू, मी हे सगळं का करेल? तर दुसरीकडे सिम्बा त्याच्या घरी गेलेला असतो आणि हसतच मनाशी म्हणत असतो की आता आईबाबांचं भांडण नक्की मिटणार. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.